नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या सर्वांचं आपल्या अधिकारी ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। आज आपण इंडस्ट्री 4.0 मधील जो पुढचा टॉपिक आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याबद्दल माहिती घेणार आहोत। तर ॲक्च्युअली आर्टिफिशियल इंटेलिजन्स नेमकं काय आहे आणि त्याचा आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय महत्त्व आहे त्याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत। तर इथे लक्षात घ्या, आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम, त्याला आपण मॅनमेड पण म्हणू शकतो, मानवाने तयार केलेली आहे, ठीक आहे। आणि इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ता। तर कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे नेमकं काय, तर जेव्हा एखाद्या मशीनमध्ये माणसाची नक्कल करण्याची क्षमता असते, ठीक आहे। म्हणजे ज्या प्रकारे एखादी मशीन निर्णय घेऊ शकते, भविष्याचा अंदाज घेऊ शकते किंवा स्वतःच एखादी गोष्ट स्वतः शिकून त्यामध्ये स्वतः सुधारणा जर करू शकत असेल, तर अशा प्रकारच्या बुद्धिमत्तेला आपण काय म्हणतो, कृत्रिम बुद्धिमत्ता। तर खाली जर त्याच्यात थोडक्यात माहिती दिलेली आहे, तर आपण असे म्हणू शकता की मशीन कृत्रिमरित्या बुद्धिमान असते जेव्हा ते स्वतःच डेटा गोळा करू शकते, ते समजून घेऊ शकते, त्याचे विश्लेषण करू शकते, त्यातून शिकू शकते आणि त्यात सुधारणा पण करू शकते। तर याबद्दल जी बुद्धिमत्ता आपल्याला सांगता येईल, तर त्या बुद्धिमत्तेला आपण काय म्हणतो, कृत्रिम बुद्धिमत्ता। म्हणजे जर थोडक्यात सांगायचं झालं तर गुगलमध्ये आपण जो सर्च बार असतो त्यामध्ये आपण एखादा इनपुट जर दिला, म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला माहिती घ्यायची असेल, तर आपण त्यामध्ये जो काही इनपुट देतो, तर त्या इनपुटच्या द्वारे पूर्ण पेजेस तिथे जे काही येतात की त्या पेजेसमध्ये तुम्हाला आवश्यक असणाऱ्या विषयाबद्दल पूर्ण सखोल माहिती दिलेली असते, ठीक आहे। म्हणजे ज्यावेळेला तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये इनपुट देता, तर मशीन स्वतः त्या गोष्टीचं आकलन करते की नेमकं याला काय सर्च करायचं आहे आणि त्या सर्चच्या बेसिसवर जी काही माहिती त्यांना अवेलेबल आहे, तर ती माहिती ती सादर करते, ठीक आहे। त्याच प्रकारे एखाद्या वेळेला तुम्ही जर आता आपल्याकडे नवीन टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला माहिती पण असेल की गुगल मॅप आहे, तो गुगल मॅपच्या द्वारे तुम्ही ज्यावेळेला एखाद्या डायरेक्शनमध्ये जात असाल, तर गाडीमध्ये ज्यावेळेला तुम्ही जाताना प्रत्येक वेळेला तुम्हाला साऊंड जर तुम्ही ऑन ठेवला, तर तुम्हाला जी सिरी आहे ती एक प्रकारे काय करते, गाईड करते आणि ती सांगते की तुम्हाला ह्या डायरेक्शनला वळायचं आहे, पुढे 300 मीटरला लेफ्टला टर्न आहे किंवा पुढे जास्त प्रमाणामध्ये काय म्हणतो आपण त्याला रश आहे किंवा इथून तुम्हाला पुढे अडथळा येऊ शकतो, की जे काही तुम्हाला डायरेक्शन देताना तुम्हाला ज्या काही सूचना द्यायच्यात त्या सूचना तुम्हाला मशीनद्वारे प्राप्त होतात। तर ह्या ज्या गोष्टी आहेत की ज्या गोष्टी तुम्हाला मशीनच्या द्वारे प्राप्त होतात, तर मशीन जी बुद्धिमत्ता वापरते त्या मशीनच्या बुद्धिमत्तेला आपण काय म्हणतो, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतो, ठीक आहे। तर इथे तुम्हाला एक प्रकारचा हा टप्पा दिसेल की ज्या प्रकारे टेक्नॉलॉजीमध्ये इनोव्हेशन आले, म्हणजे जे जे बदल होत आले आणि ते बदल कशा प्रकारे झाले, तर त्या बदलाचा हा टप्पा तुम्हाला दिसेल की वरती तुम्हाला दिसेल एक प्रकारे कॉर्डलेस माईक सुरुवातीपासून आहेत, तर कॉर्डलेस माईकच्या नंतर इथे तुम्हाला मोबाईल सिस्टीम दिसते। मोबाईल सिस्टीममध्ये सुरुवातीला आपण जी एक प्रकारे ऑपरेटिंग सिस्टीम वापरत होतो, तर ऑपरेटिंग सिस्टीमचा इथून भाग पुढे तुम्हाला दिसेल की स्मार्ट झालेला आहे। इथून आपण अँड्रॉइड सिस्टीम वापरायला सुरुवात केली आणि पुढे पुढे जर इथे लक्षात घेतलं तर इथे हे आणखी टेक्नॉलॉजीमध्ये इनोव्हेशन होत गेले। टीव्हीच्या बाबतीत जर सांगायचं गेलं तर 1930चा हा टीव्ही आपल्याला दिसेल आणि त्याच प्रकारे 1950 मध्ये, 1970 मध्ये, 1990 मध्ये आणि 2000 मध्ये त्यामध्ये जे काही बदल झाले, तर इथे तुम्हाला दिसतील स्विचेस कमी 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 होत गेलेत आणि नंतर इथे अँड्रॉइड टीव्ही आता सध्या जो आहे त्यामध्ये तुम्हाला स्विचेस दिसणारच नाहीत, ठीक आहे। इथे तुम्ही एक प्रकारे व्हॉइस रिकग्निशन म्हणजे बोलण्याच्या द्वारे पण तुम्ही सूचना देऊ शकता, त्याच प्रकारे टच स्क्रीनचा पण भाग आलेला आहे। त्यामुळे ही जी टेक्नॉलॉजी आली नंतर, तर ही आणखी डेव्हलप होत गेली, ठीक आहे। पुढच्या स्क्रीनवर जाऊ आपण। तर इथे लक्षात घ्या, व्हॉट इज AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे तर त्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे। तर लक्षात घ्या, आर्टिफिशियल इंटेलिजन्स और AI इज द ब्रांच ऑफ कम्प्युटर सायन्स दॅट स्टडीज मशीन इंटेलिजन्स। मशीन इंटेलिजन्स म्हणजे मशीनची जी बुद्धिमत्ता आहे त्याचा अभ्यास करणारी जी बुद्धिमत्ता असेल त्याला आपण काय म्हणू शकतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, की ह्यामध्ये आपण काय करतो, मशीनच्या बुद्धिमत्तेचा अभ्यास करतो। तर त्याचे काही उदाहरणं दिलेली आहेत। एक प्रकारे सर्च इंजिन, इथे गुगल दिसतं आपल्याला। गुगलमध्ये आत्ताच मी जे तुम्हाला सांगितले की सर्च इंजिनमध्ये आपण जे काही इनपुट देतो त्या इनपुटच्या आधारे मशीन काय करते किंवा गुगल सर्च इंजिन काय करतं, आपल्याला आवश्यक असणारी माहिती तिथे आपल्याला सादर करतं। त्यानंतर कंटेंट रिकमेंडेशन्स, नेटफ्लिक्स आणि यूट्यूबवर तुम्हाला ज्या प्रकारे तुम्ही गुगल एखादी गोष्ट नेहमी सर्च करत असाल, तर त्याद्वारे जसं आता ITच्या एक्झाम रिलेटेड असेल किंवा तुम्हाला एखादी सरळ भरती असेल, तर तुम्ही फक्त तिथे वॅकन्सी, गव्हर्नमेंट वॅकन्सी म्हणून जरी टाकलं, तर गव्हर्नमेंटच्या सध्या जेवढ्या वॅकन्सीज आहेत किंवा येणाऱ्या वॅकन्सीज असतील त्याबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती येऊन जाते। त्याच प्रकारे तुमचा जो सर्च इंजिन असेल त्याच्याद्वारे तुम्हाला यूट्यूबवर पण
त्याचे जे रिकमेंडेशन आहेत की तुम्ही आधी जे सर्च केले त्याला आधारित असणारी जी माहिती आहे ती माहिती तुम्हाला तिथे दाखवली जाते. त्यानंतर सेल्फ ड्रायव्हिंग व्हेकल्स असतील. आता तुम्हाला माहिती की आता जर तुम्ही जगभरात काही काही ठिकाणी बघितलं असेल की सेल्फ ड्रायव्हिंग व्हेकलचा त्यांनी काय केलेलं आहे, शोध लावलेला आहे आणि काही काही ठिकाणी त्याचं वर्किंग स्ट्रक्चरमध्ये पण त्या गोष्टी दिसतात. ठीक आहे. ऑटोमॅटिक लँग्वेज ट्रान्सलेशन. आता याच्या बाबतीमध्ये माझ्याकडे एक ॲप्लिकेशन आहे, ते मी तुम्हाला एक शॉर्टमध्ये दाखवेल. एक मिनिट. इथे बघू शकता आपण की याच्यामध्ये जे इनपुट आहे, आता हे रिकग्निशनच्या द्वारे दाखवू शकतो. तर इथे बघू शकता आपण, आता इथे मराठीमध्ये जर तुम्ही जे सांगाल तर माईकला जेव्हा तुम्ही स्टार्ट कराल, इथे मी फक्त काय म्हणतो, नमस्कार म्हणतो आणि त्याचं इंग्लिशमध्ये इथे कन्वर्जन दिसेल तुम्हाला. नमस्कार. हॅलो. त्याचं लगेच तुम्हाला ट्रान्सलेशन आलं हॅलो मध्ये. लक्षात आलं. म्हणजे याला ऑटोमॅटिक लँग्वेज ट्रान्सलेशनचा हा जो भाग आहे, जे ऍप्लिकेशनच्या थ्रू पण तुम्ही जर कुठल्याही शहरामध्ये जर गेलात, म्हणजे फक्त आपल्या भारतातच म्हणून नाही, भारतातल्या वेगवेगळ्या राज्यामध्ये गेलात किंवा भारताच्या बाहेरही तुम्ही फॉरेनमध्ये कुठे गेलात आणि तुम्हाला कुठल्याही लँग्वेजमध्ये जर एखादा विषय समजून घ्यायचा असेल किंवा जर एखादं काही गोष्ट बोलायची असेल तर तुम्हाला आता कुठल्या गाईडची आवश्यकता नाहीये. मशीन स्वतः तुम्हाला त्या गोष्टी सोप्या करून देते. ठीक आहे. फेशियल रिकग्निशन असेल, म्हणजे तुम्ही ज्यावेळेला मोबाईल ऑपरेट करता किंवा एखादं पीसी ऑपरेट करता तर तुम्हाला तिथे फेस रिकग्निशननी काय करू शकता, तुम्ही ते आपलं पीसी असेल किंवा अँड्रॉइड मोबाईल असेल त्याला सिक्युअर करू शकता, जेणेकरून तुमचा तो मोबाईल किंवा पीसी दुसरं कोणी ऑपरेट नाही करू शकणार. ठीक आहे. त्याबरोबर खाली कम्प्युटर गेम्स दिलेला आहे आणि त्याच पद्धतीने स्पॅम फिल्टर्स, म्हणजे जीमेल वगैरे असेल किंवा तुम्ही जे मेल यूज करता त्या मेलमध्ये प्रत्येक वेळेला काही स्पॅम मेसेजेस येतात. या त्याच प्रकारे तुम्ही मोबाईलमध्ये पण बघितलं असेल, एखादा तुम्हाला अननोन कॉल्स भरपूर येतात तर तुम्ही त्याला स्पॅम म्हणून काय करता, एक प्रकारे रजिस्टर करता. तर तशा प्रकारचे कॉल दुसऱ्या कोणाला पुन्हा जात नाहीत, किंवा जर त्यांनी स्पॅम फिल्टर जर ऑन केलं असेल तर त्याला तशा प्रकारचे कॉल येत नाहीत, किंवा ते आले तरी त्याच्या प्रकारचे मेसेज किंवा ते फोन कॉल स्पॅम मध्ये जातात, मग ते फिल्टर करून जातात. तर ही जी काही एक प्रकारे टेक्नॉलॉजी इनोव्हेशन आहे याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो. ठीक आहे. लक्षात आलं. तर इथे लक्षात घ्या, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे 3 प्रकार आहेत. त्यामध्ये आर्टिफिशियल नॅरो इंटेलिजन्स म्हणतात, दुसरा प्रकार आहे आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स आणि तिसरा जो प्रकार आहे आर्टिफिशियल सुपर इंटेलिजन्स. तर इथे आपल्याला लक्षात येईल की पहिला जो प्रकार आहे तर तो गोल ओरिएंटेड इंटेलिजन्स आहे, की ज्यामध्ये स्मार्ट असिस्टंट्स लाईक सिरी, अलेक्झा ह्या प्रकारचे जे आहेत, तर हे सर्व कुठल्या कॅटेगरीमध्ये मोडतात, तर याला आर्टिफिशियल नॅरो इंटेलिजन्स म्हणतात. की जसं आपण अलेक्झा जर बघितलं असेल की तुम्हाला एखादं गाणं लावायचं तर तुम्ही टीव्हीवर पण ऍड बघता की तो अलेक्झा ह्या स्मार्ट डिव्हाइसला काय करतं, आदेश देतं की अलेक्झा हे गाणं लाव किंवा अलेक्झा टीव्ही ऑन कर. ज्या प्रकारे, तर हा जो इंटेलिजन्सचा प्रकार मोडतो हा आर्टिफिशियल नॅरो इंटेलिजन्स मध्ये मोडतो. त्याच प्रकारे हा दुसरा प्रकार आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स, याच्यामध्ये काय होतं, रिप्लिकेट्स ह्युमन ऍक्टिव्हिटी, जी काही असेल ह्युमनची ऍक्टिव्हिटी जी आहे त्याला तो काय करतो, रिप्लिकेट करतो. म्हणजे स्पॅम फिल्टर असेल, त्यानंतर ड्रोन रोबोट्स असतील, सुपर कॉम्प्युटर्स असतील, याच्यामध्ये तुम्ही जे काही एक प्रकारे डेटा असेल किंवा कुठल्याही प्रकारे, आता स्पॅम फिल्टरचं जे तुम्हाला मी सांगितलं की स्पॅम फिल्टरमध्ये काय होतं की ह्युमन ऍक्टिव्हिटीजला ते काय करतं, रिप्लिकेट करतं. ठीक आहे. त्याच प्रकारे हा तिसरा जो प्रकार आहे आर्टिफिशियल सुपर इंटेलिजन्स, तर बियॉन्ड ह्युमन इंटेलिजन्स, म्हणजे याच्यामध्ये कुठलाही जो प्रकार आहे तर त्याची जी पातळी आहे तर ती नक्कीच आधीच्या 2 प्रकारापैकी उच्च दर्जाची असेल. त्याच्यामध्ये तुम्ही बघा फुल्ली ऑटोमेटेड सेल्फ ड्रायव्हिंग कार्स आणि ह्युमन रोबोट. तर याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं की ह्युमन रोबोट पण जे आहे सध्या म्हणजे काही काही ठिकाणी ते वापरात पण आहेत, आणि ऑटोमॅटिक फुल्ली सेल्फ ड्रायव्हिंग कार ज्या आहेत त्या पण एक प्रकारे काय करतात की त्यांची स्पीड स्वतः कंट्रोल करतात. त्याच प्रकारे कुठे जर गतिरोधक आला, सिग्नल लागले किंवा जर कुठे त्यांना वळायचंय तर या सर्व ज्या सूचना आहेत तर ती सेल्फ ड्रायव्हिंग कार काय करते, स्वतः त्या गोष्टी स्वतःमध्ये आत्मसात करून त्या प्रकारचं ती ऑपरेट करते. तर अशा प्रकारचं जे इंटेलिजन्स आहे याला आपण काय म्हणतो, आर्टिफिशियल सुपर इंटेलिजन्स. ठीक आहे. पुढे जाऊया. याचे काही एक्झाम्पल इथे दाखवलेले आहेत. एक्झाम्पल ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स, तर अनमॅन्ड ड्रोन्स आहेत जे ट्रान्सपोर्टेशन किंवा इतर तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या गोष्टीचं ट्रान्सपोर्टेशन करताना सोपं जातं. सेल्फ ड्रायव्हिंग कार्स आताच आपण बोललो त्याच्याबद्दल. स्मार्ट असिस्टंट ज्याला आपण अलेक्झा वगैरे, ह्या प्रकारामध्ये ते मोडतं. स्पॅम फिल्टर्स, आता मेलबद्दल पण मी तुम्हाला माहिती सांगितली. रोबोटचा जो प्रकार आहे
ते पण सांगितलंय, आणि फेशियल रिकग्निशन अँड्रॉइड मोबाईल आणि PC साठीचं. तर हे काही जे एक्झाम्पल आहेत हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे उदाहरण आहेत. याची जी लाईफ सायकल आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सची, तर ती कशी सुरू होते. त्याच्यामध्ये सुरुवातीला डेटा कलेक्ट होतो. ठीक आहे, डेटा कलेक्ट झाल्याच्या नंतर त्याचं क्लिनिंग अँड नॉर्मलायझेशन, डर्टी डेटा, त्याच्यातला जो अनावश्यक डेटा आहे तो निघून जो आवश्यक डेटा आहे तेवढंच फक्त काय होतं, त्याचं एक प्रकारे स्कॅनिंग होतं. डेटा नॉर्मलायझेशन, त्यानंतर डेटा मॉडेलिंग होतं. त्याचं म्हणजे त्याला काय करण्यात येतं, त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात येते. ब्लेंडिंग, ॲग्रिगेटिंग अँड मॉडेलिंग डेटा फॉर अ पोटेन्शियल कस्टमर. मॉडेल ट्रेनिंग, त्याला नंतर काय केलं जातं, आवश्यक त्या पद्धतीमध्ये त्याच्यात दुरुस्त्या केल्या जातात आणि त्याला ट्रेन केलं जातं. टेस्टिंग द डेटा, आणि त्याच प्रकारे मग डेव्हलपिंग मॉडेल्स. हे जे काही चक्र आहे याला आपण काय म्हणतो, लाईफ सायकल ऑफ AI. ठीक आहे. पुढे संगणकांना आता याच्यामध्ये 3 जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग आहेत, याच्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे. मी थोडक्यात तुम्हाला फक्त याच्यात एवढं सांगेल, ही PPT तुम्ही नंतर बघून घ्या, सोपं मराठी भाषेत दिलेली आहे. याच्यात जो पहिला भाग आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा, इथे वाचून तुम्हाला मी सांगेल, संगणकांना मानवी बुद्धिमत्तेची नकल करण्यास सक्षम करणाऱ्या कोणत्याही तंत्राचा जो संदर्भ दिला जातो आणि ह्या यंत्रांना माणसाचा चेहरा ओळखण्याची क्षमता असते. वस्तू हलवणे, हाताळणे, मानवी आवाजाच्या आज्ञा समजून घेणे, सिरी वगैरे अलेक्सा हा जो प्रकार आहे. तर AI सक्षम मशीन अल्गोरिदमिक पद्धतीने विचार करतात. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये जी पद्धत वापरली जाते ती कुठली असते, तर अल्गोरिदमिक असते. हा प्रश्न म्हणजे प्रश्नाच्या माध्यमातून जर लक्षात घ्यायचं असेल तर कुठलं असतं, तर अल्गोरिदमिक पद्धतीने ते काय करतात, विचार करतात आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये. दुसरा जो आहे मशीन लर्निंगमध्ये, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एक उपसंच आहे, सबसेट म्हणतो आपण त्याला, जो मशीन्सना अनुभव, डेटासह कार्यामध्ये सुधारणा करण्यास सक्षम करतो. एखाद्या आपण जर त्याला काय केलं, एक प्रकारे चेंजेस केले त्याच्यामध्ये, म्हणजे एखादा डेटा आपण त्याच्यामध्ये काय केला, मॉडिफाय केला, तर तो मॉडिफाय करून त्याच्यामध्ये काय आपल्याला सुधारणा करता येऊ शकतात. तर मशीन लर्निंगचा हेतू हा आहे की प्रदान केलेला डेटा वापरून मशीन स्वतः शिकू शकतील आणि अचूक अंदाज निर्णय घेऊ शकतील. म्हणजे एखाद्या वेळेस तुम्ही ज्या काही गोष्टी त्याच्यामध्ये मॉडिफाय करता, तर ते मॉडिफाय, जसं आपण अपडेशन करतो कुठल्या गोष्टीमध्ये, ॲप्लिकेशनमध्ये असेल किंवा कुठल्या गोष्टीमध्ये जे अपडेट येतं तुम्हाला, जेव्हा तुम्ही ते अपडेट इन्स्टॉल करता, तर अपडेट आल्याच्या नंतर मशीनमध्ये त्या गोष्टी ऑटोमॅटिकली काय होतात, मॉडिफाय होतात. याला आपण काय म्हणतो, मशीन लर्निंगचा हा प्रकार आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जो डीप लर्निंग आहे, तर हे सॉफ्टवेअरला मोठ्या प्रमाणात डेटासह कार्य करण्यासाठी प्रशिक्षित करण्यास सक्षम असते. आणि याच्यातला जो महत्त्वाचा भाग तुम्हाला मी सांगायचो, जो परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग याच्यातला जो हा भाग आहे डीप लर्निंग, त्या तिन्हीपैकी इथे बघा, डीप लर्निंग हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सर्वात प्रगत प्रकार आहे. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सर्वात प्रगत प्रकार कुठला आहे, तर तो प्रकार आहे डीप लर्निंग. लक्षात राहू द्या. बाकीची PPT तुम्ही एकदा बघून घ्या. ठीक आहे, पुढे जाऊया. याचे ॲडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज दिलेले आहेत. याच्यामध्ये काय आहे, ॲडव्हान्टेजमध्ये की जे तुम्हाला मशीनच्या थ्रू काम तुम्ही करता किंवा मशीनच्या माध्यमातून आपण जो कामाचा प्रकार होतो तो एकतर अधिक फास्टर होतो, इथे बघा, तो ॲक्युरेट होतो, आणि कुठल्याही पद्धतीने आपण काय करू शकतो, त्याला ह्युमन रिस्क आपल्याला याच्यामध्ये अवॉइड करता येते. म्हणजे आता तुम्ही जर बघितलं असेल तर सैनिकांच्या बाबतीमध्ये पण जे ड्रोन आपण यूज करतो, जिथे बॉम्ब हँडलिंग असेल किंवा कुठली बॉर्डरच्या जवळपास कुठेही समजा एखाद्या शत्रूच्या एरियामध्ये टेहळणी करायची असेल, तर तिथे आपण काय करू शकतो, टेहळणी करताना कुठे जर अंडरग्राऊंड बॉम्ब जर हे केले असतील किंवा कुठले प्लॅन केले असतील, तर तशा वेळेला मानवी रिस्क म्हणजे ह्युमन लाईफ रिस्क जास्त असते. तिथे आपण मशीनचा यूज करून ह्युमन रिस्क काय करू शकतो, कमी करू शकतो. म्हणजे मानवी हानी टाळली जाऊ शकते तिथे. ठीक आहे. पण याचे डिसएडव्हान्टेज काय आहेत, की लॅक्स क्रिएटिव्हिटी, स्वतः कुठलेही निर्णय तयार करून घेऊ शकत नाही. त्याला जी आपण आज्ञा दिलेली किंवा ज्या गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत त्याच गोष्टी तो पालन करतो. याच्यासोबतच काय, याच्यामध्ये इथिक्स नसतात. म्हणजे इथिक्स म्हणण्यापेक्षा जे इमोशन्स, खाली बघितलं आपण, इमोशन्स आणि सिंपथी पण नसते. म्हणजे मशीन ही इमोशनलेस असते म्हणता येईल आपल्याला, किंवा त्याच्यामध्ये इथिक्स नसतात, किंवा आपण जे काही गोष्ट सांगतो आपण त्याच गोष्टी ते पालन करतं. नवीन काही गोष्टी म्हणजे इमोशन्सनी म्हणा किंवा इथल्या कुठल्याही माध्यमातून तो करत नाही. त्याला लक्षात येत नाही की ही जी गोष्ट आपण करतोय ती बरोबर आहे का चूक आहे. ठीक आहे. तर याचे काही प्रश्न मी जे शॉर्टमध्ये काढले होते, भरपूर प्रश्न आहेत त्याच्यामध्ये, पण एक जे तुम्हाला आवश्यक मला वाटले ते मी इथे काढले आहेत. वेन अ मशीन possesses the ability to mimic human traits like make decision, predict the future, learn and improve on its own set to have. आता हा जो प्रकार आहे याच्यामध्ये काय, एखादी जी
मशीनची जी क्षमता आहे की तो काय करतो, मानवी कृत्यांचं काय करतं ते एक प्रकारे मिमिक्री करतं, की ज्या प्रकारे आपण डिसिजन घेऊ शकतो, पुढच्या फ्युचरच्या बाबतीमध्ये प्रिडिक्शन करणे किंवा काही नवीन गोष्टी शिकणे, तर याला काय म्हणतो आपण, तर इथे तुम्हालाही माहिती आहे जे आपण शिकलो त्याला काय म्हणतो आपण, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. दुसरा जो प्रश्न आहे, डायजेस्ट रेफर्स टू मॅनमेड डज नॉट ऑकर नॅचरली, म्हणजे याला आपण काय म्हणतो, हे मॅनमेड आहे, हे नॅचरली ऑकर होत नाही, तर हे इंटेलिजन्स आहे का? इंटेलिजन्स म्हणजे फक्त बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम, त्याला आपण मॅनमेड म्हणतो. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले, तर याचा आन्सर काय असेल, आर्टिफिशियल. पुढे जाऊया. इथे बघा, द मशीन इज सेट टू बी इंटेलिजंट इफ इट काय करू शकते, इट कलेक्ट डेटा, म्हणजे स्वतः तिने डेटा कलेक्ट केला पाहिजे. इट अंडरस्टँड डेटा, त्या डेटाची त्यानं एक प्रकारे माहिती समजून घेतली पाहिजे. इट अॅनालाइजेस डेटा, त्याला अॅनालाइज पण करता आलं पाहिजे. तर वरील सर्व उत्तर बरोबर आहेत, म्हणून याचं उत्तर काय असेल, ऑल ऑफ द अबो. विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट ॲडव्हान्स फॉर्म ऑफ AI, आताच तुम्हाला मी सांगितलं होतं. न्यूरल नेटवर्क आहे का, मशीन लर्निंग आहे का, डेटा सायन्स आहे का, तर वरील तिन्ही नाही. त्याचा सर्वात प्रगत फॉर्म कोणता आहे, तर डीप लर्निंग. पुढे जाऊया. अरेंज द AI इव्हॉल्युशन इन प्रॉपर ऑर्डर, त्याचं काय म्हणजे जे काही त्याचं AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स कशा प्रकारे त्याच्यात प्रगती होत गेल्या, तर त्याचा जो सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स कसा आहे, तर सुरुवातीला बर्थ ऑफ AI, त्याचा जन्म, ठीक आहे, त्याच्यानंतर न्यूरल नेटवर्क, त्यानंतर काय मशीन लर्निंग, आणि त्याच्यानंतर पुढचा जो प्रगत टप्पा आहे तो डीप लर्निंग. तर ही जी सिक्वेन्स आहे ही सिक्वेन्स लक्षात राहू द्या. सुरुवातीला बर्थ, नंतर न्यूरल नेटवर्क, मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग. विच ऑफ द फॉलोइंग इज AI बेस्ड व्हॅक्यूम क्लीनर, आता ह्या काही गोष्टी आहेत जे एक्झाम्पल आहेत. मी तुम्हाला हे प्रश्न टाकण्याचा उद्देश काय आहे की ह्या प्रश्नाच्या माध्यमातून प्रश्न कसे सेट केले जाऊ शकतात, तर त्या प्रश्नांच्या आधारावर तुम्ही प्रश्न तयार करा. तर विच ऑफ द फॉलोइंग इज द AI बेस्ड व्हॅक्यूम क्लीनर, तर कुठला आहे हे, तर रुंबा. ठीक आहे, तर याच्यामध्ये मी इथं होमवर्कसाठी दिलेलं आहे, म्हणजे होमवर्क म्हणजे हे तुम्ही स्वतः करा, मला दाखवायची काही आवश्यकता नाहीये, मला तुम्ही सांगितलं नाही तर चालेल, पण तुम्ही स्वतः ह्या गोष्टी करा की लेटेस्ट AI इनोव्हेशन जे आहेत, म्हणजे जसं आपण मागे बघितलं सिरी आहे, त्याचप्रकारे अलेक्झा आहे, तर ह्या काही ज्या गोष्टी आहेत याच्याबद्दल तुम्ही स्वतः माहिती घ्या आणि त्याबद्दल तुम्ही पुढे अभ्यास करा. ठीक आहे, आपण इथे थांबूया. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला त्याबद्दल मला नक्कीच कळवा. थँक्यू.